नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण टॉपिक बघतोय तो म्हणजे टाईम, म्हणजे व्हॉट इज टाईम. बरोबर, आपण टाईम सांगायचा कसा असतो. बरोबर, आणि जेव्हा आपण टाईमाबद्दल बोलतो, जसं की आता आपण जेव्हा आपण मराठीमध्ये सांगतो तर त्याची एक पद्धत वेगळी असते टाईम सांगण्याची, आणि जेव्हा आपण इंग्लिशमध्ये सांगतो तर त्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. आलं लक्षामध्ये? तर सुरुवात करूया. चला बघा. तर आजचा जो आपला टॉपिक काय आहे, व्हॉट इज द टाईम. व्हॉट इज द टाईम. बरोबर, आता जेव्हा आपल्याला टाईम सांगायचा असतो, म्हणजे जसं की आता मराठीमध्ये बघा 2 वाजले. मराठीमध्ये काय होईल, 2 वाजले. पण इंग्लिशमध्ये कसं म्हणू, 2 o'clock. 2 o'clock हे झालं इंग्लिशमध्ये. जसं की 10 वाजले हे झालं मराठीमध्ये. बरोबर, 10 वाजले हे काय झालं मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये कसं होईल, 10 o'clock. काय होईल, 10 o'clock हे झालं इंग्लिशमध्ये. 7 वाजले मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 7 o'clock. 7 o'clock. आलं लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट. आता बघा, जेव्हा आपण म्हणतो की एवढे वाजून एवढे मिनिटं झाले. बरोबर, एवढे वाजून एवढे मिनिटं झालेत. आलं लक्षामध्ये? तर त्याचा काय फॉर्म्युला आहे. बरोबर, म्हणजे एवढे वाजून एवढे मिनिट झाले हे काय झालं मराठीमध्ये, म्हणजे त्याची व्याख्या आहे आणि त्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कसा होईल बघा. फॉर्म्युला असा आहे की मिनिट नंतर पास्ट आणि तास. जेव्हा आपण इंग्लिशमध्ये तो टाइम सांगू तर पहिले काय सांगायचं आपल्याला, मिनिट सांगायचे, नंतर त्याच्यामध्ये पास्ट जोडायचा आणि शेवटी काय सांगायचं, तास सांगायचं. आता एक्झाम्पल आहेत खाली, एक्झाम्पल वरून लक्षात येईल. जसं की बघा, 8 वाजून 10 मिनिट झाली. बरोबर, 8 वाजून 10 मिनिटे झाली. बरोबर, आता किती मिनिट झाली, 10 मिनिट झाली. म्हणजेच का पहिले काय लिहायचं आपल्याला, 10 लिहायचं. बरोबर, 10 काय मिनिट काय करायचे, पहिले आपल्याला मिनिट लिहायचे. बरोबर, नंतर काय लिहायचं, पास्ट. बरोबर, पास्ट आणि 8 वाजून. बरोबर, 8 काय लिहायचं, 8 काय आहे, तास आहे, तो शेवटी लिहायचा. जसं की तास शेवटी. म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं म्हणू आपण, जर तुम्हाला कोणी विचारलं की वेळ किती झाली आणि तुम्हाला सांगायचं आहे की 8 वाजून 10 मिनिट झाली, पण इंग्लिशमध्ये सांगायचं तर तेव्हा कसं म्हणू आपण, 10 past 8. 10 past 8 म्हणजेच काय, 8 वाजून 10 मिनिटे झाली. नेक्स्ट आहे 7 वाजून 25 मिनिटे झाली. 7 वाजून 25 मिनिटे झाली. म्हणजेच काय, 25 काय आहेत, मिनिट आहेत, म्हणून मिनिट काय लिहायचे आहेत, पहिले लिहायचे आहेत. आलं लक्षामध्ये? आणि पास्ट नंतर, आणि 7 काय आहे, तास आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल, 7 वाजून 25 मिनिटे झाली, आणि इंग्लिशमध्ये कसं होईल, 25 past 7. 25 past 7. आलं लक्षात? नेक्स्ट आहे 2 वाजून 22 मिनिटे झाली. 2 वाजून 22 मिनिटे झाली. 22 काय आहेत, मिनिटे आहेत. बरोबर, 2 काय, तास आहे. म्हणजेच मिनिटे काय पहिले लिहायची, म्हणजे की 22 पास्ट जोडायचा आहे नंतर, आणि 2 काय आहे, तास आहे. म्हणजे 22 past 2. आलं लक्षामध्ये? म्हणजे 2 वाजून काय झालेली आहेत, 22 मिनिटे झाली आहेत. आलं लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट. पहिले काय बघितलं आपण की एवढे वाजून एवढे मिनिटे झाली. बरोबर, आता आपण काय बघायचं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की एवढे वाजायला एवढे मिनिट बाकी आहेत. बरोबर, म्हणजे एवढे वाजायला एवढे मिनिट बाकी आहेत, तर तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला सेमच आहे. फक्त आपल्याला जो 2 आहे, म्हणजे जो पास्ट आपण लिहिला मधामध्ये, तर त्याच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे, आता फक्त 2 लिहायचं आहे. आलं लक्षामध्ये? जसं की मिनिट सेमच आहे, तास पण शेवटी काय सेम आहे, पण मधामध्ये काय बदल झाला, फक्त पहिले आपण पास्ट लिहिलं केव्हा, जेव्हा एवढे वाजून एवढे मिनिट झाली. पण जेव्हा आपण असं म्हणतो की एवढे वाजून एवढे म्हणजे एवढे वाजायला एवढे मिनिट बाकी आहेत, तर तेव्हा आपल्याला काय लिहायचं आहे, 2 लिहायचं आहे. म्हणजेच काय, मिनिट प्लस 2 आणि तास. आलं लक्षामध्ये? आता बघा काही एक्झाम्पल. जसं की आता 8 वाजायला 20 मिनिट बाकी आहेत. बरोबर, 8 वाजायला काय आहेत, 20 मिनिट बाकी आहेत. बरोबर, म्हणजेच 20 काय आहेत, मिनिट आहे. म्हणजे 20 काय केलं आपण, पहिले लिहिलं. मिनिट काय लिहिले, अगोदर लिहिलं. बरोबर, नंतर काय लिहिलं आपण, 2 लिहिलं. बरोबर, 2 लिहिलं. आलं लक्षामध्ये? आणि 8 काय आहे, तास, तर तास काय लिहिलं आपण, शेवटी लिहिलं. आलं लक्षात? तर म्हणजेच काय, 20 to 8. म्हणजेच काय, 8 वाजायला 20 मिनिट बाकी आहेत. 20 to 8. आलं लक्षामध्ये? असं काय होईल सेंटेन्स, असं काय होईल एक्झाम्पलचा अर्थ होईल. म्हणजेच काय, 20 to 8 हे झालं इंग्लिशमध्ये. नेक्स्ट आहे 3 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत. 3 वाजायला किती मिनिट बाकी आहेत, 5 मिनिट बाकी आहेत. बाकी आहेत म्हणजेच काय, आपल्याला काय लावायचं आहे, मधामध्ये 2 लावायचं. म्हणजेच काय, 5 का आहे, मिनिट आहे, 3 का आहे, तास आहे, आणि 2 आपल्याला मधामध्ये लावायचं. जसं की 5 to 3. म्हणजेच काय, 3 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत. आलं लक्षामध्ये? आता बघा,
1 तास म्हणजे काय होते 60 मिनिट. 1 तास म्हणजेच काय 60 मिनिट. आता जेव्हा आपण 60 मिनिटाला अर्ध करतो बरोबर, तर तेव्हा काय होऊन जाते 30 मिनिट बरोबर, म्हणजेच काय 30 मिनिट. आणि 30 मिनिटाला जेव्हा आपण अजून अर्ध करतो तर तेव्हा त्याचा काय होते 15 मिनिटं. आलं लक्षामध्ये. म्हणजेच 15 कितवा भाग आहे, चौथा भाग आहे कशाचा 60चा. इथं आपल्याला मॅथ शिकायचं नाही आहे बरोबर, तर आपल्याला इथे इंग्लिश शिकायची. तर जास्त लक्षात ठेवू नका. एवढं लक्षात ठेवा की जेव्हा 30 मिनिट आपण म्हणतो तर त्याला आपण काय म्हणायचं हाफ म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आपण हाफ. आणि 15 मिनिटाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू क्वार्टर म्हणू. काय म्हणू क्वार्टर. 30 मिनिटाला हाफ आणि 15 मिनिटाला काय म्हणू आपण क्वार्टर म्हणू. आलं लक्षामध्ये. आता बघा एक्झाम्पल, जसं की आता आपण जेव्हा असं म्हणू की 8:15 झाली, आपण अगोदर बघितलेलं आहे बरोबर, 8:15 झाली. फॉर्म्युल्यानुसार आपण कसं आपण त्याचे स्ट्रक्चर बनवू, जसं की 15 आपण काय लिहिलं, 15 काय मिनिट आहेत ते अगोदर लिहिली, नंतर काय लिहिले आपण पास्ट लिहिलं, आणि 8 काय आहे आपला तास आहे. हे झालं फॉर्म्युल्यानुसार. म्हणजेच कसं 15 past 8 बरोबर. 15 past 8 म्हणजेच काय 8:15 झाली. आता आपल्याला अजून आपली इंग्लिश चांगली बनवण्यासाठी तर आपण जेव्हा आपण 15ला काय सांगितलं, आपण 15ला काय म्हणायचं क्वार्टर म्हणायचं. काय म्हणायचं क्वार्टर म्हणायचं. म्हणजे 15च्या जागी आपण काय लिहायचं क्वार्टर लिहायचं. आणि काय म्हणायचं आपण क्वार्टर पास्ट 8 म्हणजेच काय 8:15 झाली, म्हणजेच काय 8:15 वाजले. आणि आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणू क्वार्टर पास्ट 8. क्वार्टर कशाला म्हणायचं 15 मिनिटाला काय म्हणायचं क्वार्टर. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे 7:30 झाली बरोबर. 7:30 झाली. 30ला काय सांगितलं हाफ म्हणायचं. 30ला काय सांगितलं तुम्हाला हाफ म्हणायचं आहे 30ला. आलं लक्षामध्ये. 30ला काय म्हणायचं हाफ म्हणायचं. म्हणजे 7:30 झाली. फॉर्म्युल्यानुसार कसं होईल 30 past 7 बरोबर. आणि अजून थोडीशी इंग्लिश आपल्याला स्टँडर्ड करण्यासाठी हाफ पास्ट 7. आलं लक्षामध्ये. हाफ कशाला म्हणायचं 30 मिनिटाला. आलं लक्षामध्ये. आता बघा नेक्स्ट आहे, आता जेव्हा आपण म्हणतो की 8 वाजायला 15 मिनिट बाकी आहेत, 8 वाजायला 15 मिनिट बाकी आहेत बरोबर. आता फॉर्म्युल्यानुसार कसं होईल, जसं की 15 to 8. 15 का आहे मिनिट आहे, 2 आपण जोडायचं आपल्या मधामध्ये, आणि 8 का आहे तास आहे बरोबर. म्हणजेच काय 8 वाजायला 15 मिनिट बाकी आहेत, म्हणजेच काय 7:45 वाजलेले आहेत. आलं लक्षामध्ये. पण तुम्हाला काय सांगितलं 15 आणि 15ला आपण काय म्हणायचं आहे आपल्याला 15ला म्हणायचं आहे क्वार्टर. आलं लक्षामध्ये. म्हणजे आपण थोडीशी अजून स्टँडर्ड इंग्लिश बनवण्यासाठी तर तेव्हा आपण काय म्हणू क्वार्टर टू 8 बरोबर. 15 आणि क्वार्टर मध्ये काही फरक आहे का नाही, क्वार्टर टू 8 बरोबर. म्हणजेच काय 8 वाजायला 15 मिनिट बाकी आहे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे 7 वाजायला अर्धा तास बाकी आहे, म्हणजेच काय 30 मिनिट बाकी आहेत बरोबर. 7 वाजायला अर्धा तास बाकी आहे, म्हणजेच काय 30 मिनिट बाकी आहे बरोबर. आणि तुम्हाला काय सांगितलं की 30ला काय म्हणायचं आपल्याला हाफ म्हणायचंय बरोबर. फॉर्म्युल्यानुसार काय होईल 30 to 7 बरोबर. 30 to 7. आणि आपल्याला थोडीशी अजून आपली इंग्लिश चांगली बनवण्यासाठी 30ला काय म्हणायचं आपल्याला हाफ म्हणायचं, म्हणजेच काय हाफ टू 7. आलं लक्षामध्ये. होप तुमच्या लक्षात आलं असेल. आता बा थोडीशी एक नोट आहे, नोट कशी आहे, जसं की बघा रात्रीच्या 12 वाजतापासून तर दुपारच्या 12 वाजेपर्यंत आपण त्याला काय म्हणतो AM, आणि दुपारच्या 12 वाजतापासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत त्याला आपण काय म्हणतो PM. आलं लक्षामध्ये. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल किंवा मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.